मुंबईतील कबूतरखान्यावरील कारवाई मंदावण्याची शक्यता हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाई मंदावण्याची शक्यता आहे। मंगळवारी कबूतरखान्यासंदर्भात बैठक संपन्न झाली। कबूतरखाने अचानक बंद करणे अयोग्य आहे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे। मुंबईतील कबूतरखान्यावरील कारवाई आता मंदावण्याची शक्यता आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाई मंदावण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमधून आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता कबूतरखान्यावरील कारवाई मंदावण्याची शक्यता आहे, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील कबूतरखान्यांवरती कारवाई केली होती। दादरचा कबूतरखाना सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। मात्र आता हा कबूतरखाना जो आहे पुन्हा सुरू करण्याची वेळ मुंबई महानगरपालिकेवरती आलेली आहे। काल आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। यामध्ये अचानकपणे कबूतरखाने बंद करणे योग्य नाही अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं आहे। तसंच कोर्टाचा पुढील निर्णय येईपर्यंत या कबूतरांना टाईमनुसार फीडिंग करता येईल का यासाठी अभ्यास करावा आणि दुसरं म्हणजे विष्ठा साफ करण्यासाठी जे तंत्र आहे त्याचा सुद्धा वापर करावा असं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कंट्रोल फीडिंग हे आता कबूतरांना मुंबईतला करण्यात येणार आहे। तसेच जे कबूतरखाने बंद करण्यात आलेले ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे ती कारवाई सुद्धा आता या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेला मागे घ्यावी लागणार आहे। दादरचा जो कबूतरखाना आहे तो मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीनंतर कधी सुरू करणार याकडे जैन समाजाचं लक्ष आहे। मात्र जैन समाज हा आता रस्त्यावरती उतरलेला आहे। मुंबईतील कबूतरखाने सुरू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी करण्यात आली। त्यामुळे एकूणच राज्य सरकार हे कोर्टामध्ये सुद्धा रिव्ह्यू पिटिशन करू शकतं। त्यामुळे राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका ही घेण्यात आलेली आहे। मात्र हायकोर्टाने दिलेला हा जो निर्णय आहे त्याचं पालन मुंबई महानगरपालिका करते। गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणामध्ये कोर्टात वारंवार मुंबई महानगरपालिकेला सुद्धा अनेक खडेबोल सुनावणे आले होते। यानंतर जो आदेश देण्यात आला होता त्याचं पालन मुंबई महानगरपालिका करते। कुठेतरी दंड सुद्धा आकारला जातो। आतापर्यंत 68,000पेक्षा जास्त दंड आकारलेला गेलेला आहे। मात्र मुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतर या कबूतरखान्यांवरची जी कारवाई आहे ती मुंबई महानगरपालिका करत आहे। कारवाईला कुठेतरी वेग आता कमी होण्याची शक्यता आहे। जी स्वप्नील, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।